गोकुळ कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार देत मदतीचा निधी केला जमा। 1000 पॅकेट्समध्ये जीवनावश्यक आणि शालेय साहित्य पूरग्रस्तांसाठी रवाना। हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मदत सामग्री पाठवली मराठवाड्याकडे। 19 वर्ष गौरव सरनाईकने घरात गळफास घेऊन केली आत्महत्या। शिक्षणात हुशार असून नुकताच इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला होता। आत्महत्येचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू। आवाजावर मर्यादा आणि स्ट्रक्चर नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 54 जणांवर गुन्हा दाखल। पोलिसांनी 17 मंडळांचे साऊंड मिक्सर केले जप्त। जुन्या राजवाडा पोलिसांकडून नवरात्रोत्सवानंतर मोठी कारवाई। बुधवारी सदस्य पदांसाठी आरक्षण सोडत होणार जाहीर। जिल्ह्यातील 7 नगरपालिका व 4 नगरपंचायतीसाठी सोडत। जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 13 ऑक्टोबरला जिल्हा परिषद आरक्षण, तर हरकतीसाठी 9 ते 14 ऑक्टोबरपर्यंत मुदत। पन्हाळ्यात पुरानंतर सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान। शेतकरी महिलांनी घेतला धाडसी निर्णय। मोहरे गटातील 30 गुंठामध्ये उभ्या सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवून व्यक्त केला रोष। शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदतीच्या मागणीने केला जोर।